श्री बघा रोज हनुमानला जातो आणि 21 वेळा ओम श्री रामदूताय नमः असं लिहितो आणि हनुमानच्या पायापाशी चिठ्ठी ठेवून येतो। असं का करतेस श्री? असं का करतेस? मनशांती मनशांती रामांचं नाव घेतलं मनशांती भेटते। काय असते? धर्म असू दे तर विजय असतो। काय असते? विद्या विजय विजय। हा जो आहे मैत्रिणीनं तो बाल हनुमान आहे। आमच्या दुकानच्या खालच्या बाजूस या हनुमानचं मंदिर आहे। तिथे श्री रोज जातो आणि अशी चिठ्ठी ठेवतो आणि एक फूल घेऊन येतो। असं का करायचं तर कोणतीही इच्छा एक मनात धरून आपण असं करायचं असतं। जोपर्यंत आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच करत राहायचं। हा श्रीचा मित्र आहे, त्याला व्हिडिओमध्ये ये म्हणताना नाही म्हणत होता। दोघं पण एकसारखीच दिसतात। त्या दोघांना आम्ही नाव पाडलेलं आहे काळूबाळू म्हणून। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। आणि मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारचे मी रूटीन तुम्हाला माझे दाखवणार आहे दिवसभराचे। आणि माझ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे पहाटे 5 वाजल्यापासून। आधी सडा रांगोळी केली आणि त्यानंतरच मग पुढच्या कामांना सुरुवात होते, कारण आपलं अंगण स्वच्छ केल्याशिवाय पुढची कामं करू वाटत नाहीत। आणि अशी पूजा वगैरे असली की लवकर उठले की पटाटा सगळी कामे आपली आवरतात, नाहीतर वेळ झाला की मग सगळ्या कामांचा विस्कुटा होतो आणि आपला पण मूड राहत नाही। आपल्याला पण कळत नाही की आता हे करू काही ते करू। त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर उठलं की पटाटा सगळी कामे आवरतात आणि दिवस सगळा फ्रेश जातो आणि आपल्या कामाचं नियोजनसुद्धा व्यवस्थित राहतं। मी 2 वेळा पुसून काढलेला आहे, कारण मला आज कलरची रांगोळी घालणार होते। मी कलरची रांगोळी घालत असताना कसं होतं तर बघा, खाली जर जमीन वल्ली असल्याने आपण कलर घातला आणि त्यामध्ये पांढरी रांगोळी घातली तर सगळं मिक्स होतं। त्यामुळे मी काय केलं, आधी 2 वेळा पुसून घेतलेला आहे। आणि हुंबऱ्याच्या दोन्ही बाजूने मी गायत्री पद्म काढलेले आहेत। हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता आणि आज आपली लक्ष्मीची पूजा होती। मैत्रिणींनो, ज्यावेळी आपण दारामध्ये रांगोळी काढत असतो त्यावेळी शुभचिन्ह ही दारामध्ये काढावी। त्या चिन्हांमुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कारण बाहेरून येणारा माणूस ती चिन्हे बघूनच आपल्या घरामध्ये येत असतो। त्यामुळे ओम असून दे, स्वस्तिक असून दे किंवा श्रीयंत्राचं गोपद्म असून दे, अशी चिन्ह आपण गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म अशी चिन्ह आपण आपल्या दारामध्ये काढावी। रोज जरी काढला मैत्रिणींनो तुम्ही चालतं। त्यानंतर अष्टदल कमल पण मी इथं काढलेला आहे। व्हिडिओ शूटिंगला श्रीला उठवलेलं होतं, त्यामुळे पेंगत त्यानं व्हिडिओ केलेले आहेत, कारण त्याला वैताग आलेला उठायचा, दंगा करायला आलेला, मी काही नाही मम्मी, मी काही नाही मम्मी। खरं आमच्या इथं बाहेर शूटिंग स्टँड ठेवण्यासाठी एवढी जागा नाही आहे, त्यामुळे मी काही ठेवलं नाही। त्याला म्हटलं थोडंसं कर आणि मग झोप जा। त्यानंतर मी दरवाजा चौकट वगैरे सगळी पुसून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे। लक्ष्मीची पावले, कमळ आणि अष्टदल कमळ असं काढलेलं आहे। त्यानंतर हळदी कुंकवाने शुभ लाभ असं मी आपल्या दरवाजावर लिहून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मैत्रिणींनो सकाळी सकाळी कामं पटपट होतात। सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे। आता मार्गशीर्ष महिना झाल्यामुळे मी आकाशकंदील काढणार आहे। सर्व ताईंना शुभ सकाळ। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार, म्हणजे शेवटचा गुरुवार आहे। आणि मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारच्या माझ्या सर्व ताईंना, मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। सकाळी 4:45ला मी उठलेले होते। सडा रांगोळी वगैरे झालेले आहे, घर सगळं लोटून काढलेलं आहे, देवपूजा पण झालेली आहे। आता स्वयंपाक आणि कपडे वगैरे धुणार आहे। आणि मी आज लक्ष्मीपूजा असल्यामुळे लाल कलरची साडी नेसलेली आहे। हे पहा, खूप छान वाटते ही साडी, मस्त आहे आणि हलकी पण आहे, दिवसभर नेसण्यासाठी चांगली वाटते। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो मी
व्हिडिओ टाकलेला आहे बघा, नक्की बघा. लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा कसा लावायचा तो व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा आणि कमेंट करा मला दिवा कसा वाटला ते. घरामध्ये पसारा अजून पडलेला आहे कारण देवपूजा वगैरे आत्ता झालेली आहे. आता चहा पिलेले वगैरे 4 भांडे ती घासणार आणि त्यानंतर मग स्वयंपाकाने धुणं करून मग आपल्याला दुकानात जायचं आहे आणि संध्याकाळी येऊन मग देवपूजा करायची. आणि उद्या पण आपल्याला मैत्रिणींनो आजच करायचं आहे. आज निवद वगैरे देवाला चालत नाही, पण फळं वगैरे दाखवूनच आज आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण उद्यापनाचा नियमच असतो तो शेवटच्या गुरुवारीच करायचा असतो. मग एकादश असून दे, अमावस्या असून दे किंवा पौर्णिमा असून दे, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही उद्यापन करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क आहे, कोणतेही पैसे त्याला म्हणजे घेत नाहीत किंवा लागत पण नाहीत. आणि कसं असतं तुम्ही सबस्क्राईबचं ऑप्शन दाबल्यानंतर 3 घंटे येतात त्याला. वरचं जे नोटिफिकेशन असतं बघा ऑलचं ते दाबायचं, 3 घंटे दाबायची, म्हणजे मी जेवढे व्हिडिओ टाकेल तेवढे तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचले जातील. आज गुरुवार असल्यामुळे महाराजांची आरती पण करायची आहे, कारण मी रोजच आरती करते. आता पहिला आरती करून घेते आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात. सकाळचे 9:15 वाजलेले आहेत, म्हणजे 8:30 वाजलेले आहेत. सकाळ सकाळी मी टीव्हीवर अशी देवाची गाणी लावते, त्यामुळे घरात वातावरण अगदी प्रसन्न होतं. 8:30 वाजलेले आहेत मैत्रिणींनो. देवपूजा आरती वगैरे झाली. त्यानंतर डायरेक्ट मैत्रिणींनो मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे. संध्याकाळी तर मला खूप वेळ झालेला, कारण दुकानातच मला 7:30 वाजलेले. भाजी वगैरे आणली आणि पूजेचं साहित्य थोडं आणायचं होतं ते आणलं आणि त्यानंतर मग मी येऊन पूजा केली. एवढा असा गोंधळ झालेला, आता पूजा कधी करायची, स्वयंपाक कधी करायचा असा. आणि आज उद्यापन पण आपल्याला करायचं होतं. गडबडीत मी साडी वगैरे नेसवली नाही, ब्लाऊज पीसची साडी नेसवली देवीला आणि पूजा केलेली आहे. जी आपण नवीन कळशी आणलेली होती बघा, ती पूजेसाठी मी ठेवलेली आहे. डहाळे पण हे कामावरून आल्यानंतर 5:30 नंतर मी डहाळे त्यांना आणायला लावलेले होते, कारण दुकानात पण आज भरपूर काम होतं, त्यामुळे मला पण कुठं जाता आलं नाही. आपल्या पूजेला जास्त वेळ झाला तरी बरं वाटत नाही, जीवाला अशी चुनचुन लागते की पूजेला वेळ झाला आहे, पूजेला वेळ झाला आहे. आणि वेळेत पूजा झाली की बरं असतं. तरी पण मी अर्धा ते पाऊण तासामध्ये माझी पूजा आवरलेली आहे. मला 5 डहाळे काय आज फळांचे मिळाले नव्हते, फुलांचे वगैरे मिळालेले, सगळे मिक्स डहाळे मी घातलेले आहे. दरवेळी मी कसं करते तर 5 डहाळे हे फळांचेच वापरते. चिक्कू, फणस, परत आंबा, सीताफळ, पेरू असं घेते. त्यानंतर इथं तांदळाची रास घातलेली आहे आणि अष्टदल कमळ मी काढून घेतलेला आहे. त्यावर कलशाची स्थापना केलेली आहे. कलशामध्ये पैसा, सुपारी, मोती आणि पोळा काय माझ्याकडे नव्हता, हळदी कुंकू अक्षदा एवढं घालून मी कलशाची स्थापना केलेली आहे. आणि ब्लाऊज पीसची साडी मी पिन लावून आधीच तयार करून ठेवलेली होती, त्यामुळे मला नेसवायला ती बरी पडली. तुमच्याजवळ जर वेळ नसला मैत्रिणींनो तर अशी साडीसुद्धा पटणं नेसवता येते. एक 10 मिनटामध्ये ही साडी नेसवून झाली आणि जास्त काही लागत नाही. 1 ते 2 पिना झाल्या की साडी आपली तयार होते. पण आपण जर मोठी साडी नेसवणार असलो तर भरपूर वेळ लागतो त्याला, कमीत कमी 2 तास तरी लागतात. सगळ्या साडी वगैरे ते सेट करून घ्यायला 2 तास तरी लागतात. पण ही पण साडी मला छान वाटली, कारण कमी वेळेत खूप छान पूजा मांडता आली आणि देवीला लाल कलर असल्यामुळे ती साडी दिसत सुद्धा खूप छान होती. त्यानंतर मी दागिने सगळे घालून घेतले. घरात कोणी दुसरं करायला नसलं तर सगळं आपल्यालाच करावं लागतं, त्यामुळे काय करू, जेवण करू की पूजा करू, काय करू हे सुचत नाही. तरी आज एकादश असल्यामुळे देवाला निवेद वगैरे नव्हता, त्यामुळे काय पटपट आवरता आलं. श्रीला सांगितलेले मी जी कपडे पडलेले आहेत बेडवरती जरा आवरून घे, तर तो विचारत आहे ह्याचं काय करायचं त्याचं काय करायचं. आधीमध्ये मुलांना कामं सांगितली की मुलं ती परत कामं आपण सांगू नये म्हणून मुद्दामनं आपल्याला हे काय करू ते काय करू असं विचारत असतात. आणि आपली देवी किती छान दिसत आहे. गजरा वगैरे मी घालून घेतलेला आहे. गजरा प्लॅस्टिकचाच घातलेला आहे, मी काय फुलांचा गजरा आणलेला नव्हता. आता नथ घालून घेते. श्रीयंत्राची वगैरे स्थापना आपल्याला करायची आहे पूजेमध्ये,
तसेच गजलक्ष्मींची पण स्थापना करायची आहे। पाटावर काय गजलक्ष्मी बसत नव्हत्या, त्यामुळे मी खाऊची पाने ठेवून खालीच ठेवलेले आहेत आणि समया काय मी लावल्या नाहीत, वरचं आणि खालचं जोडून अशी समया दोन्ही ठेवलेल्या आहेत, कारण तेवढा माझ्याकडे वेळच नव्हता। कारण लय उशिराने जर पूजा केली तर बरं वाटत नाही। अजून पंचामृत वगैरे करायचं आहे। आज पंचामृताचाच निवेद दाखवणार आहे, कारण आज काही देवांना निवेद वगैरे नाही आणि फळं 5 आणलेली आहेत, ती 5 फळं ठेवणार आहे। उद्यापनाला एक सुवासिनी सांगितलेली आहे, पण त्या सुवासिनीला पण पंचामृत आणि 1 फळच देणार आहे मी। ही जी जागा आहे मैत्रिणींनो, ती माझ्या देवाऱ्यासमोर आहे, पण इथं जागा व्यवस्थित होतच नाही। मला पाहिजे तशी पूजा अशी मांडायला प्रशस्त जागा होतच नाही, खूप अडचण होते। त्यामुळे रांगोळी वगैरे पण अशी काढता येत नाही आणि देवाऱ्यासमोर जर मांडायला गेलं तर एक आम्ही देवाऱ्याच्या खाली जो कट्टा केलेला आहे तो निम्माच येतो पूजेला, मग तिथं पाट वगैरे सुद्धा बसत नाहीत, त्यामुळे तिथं पण मांडता येत नाही। त्यामुळे समोर असं मी मांडते, पण अशी प्रशस्त अशी पूजा आपल्याला मांडताच येत नाही। पूजेला जेवढी जागा मोठी आगळपगळ असेल तेवढी आपल्याला पूजा व्यवस्थित मांडता येते। बघूया आता आपली अशी प्रशस्त जागा कधी होईल, त्यावेळी माझ्या मनासारखी मी मनसोक्त अशी पूजा मोठी रांगोळी वगैरे घालून आपल्याला मांडता येते। या पूजेमध्ये मी रांगोळी सुद्धा काढलेली नाही, पाटाच्या खाली तेवढं गायत्री पद्म काढलेलं होतं, तेवढीच रांगोळी आहे। कारण रांगोळी जर काढली तर याय जायला जागाच राहत नाही, मग काढायची आणि परत ती पुसली जाते, त्यामुळे काहीही उपयोग नाही। मिठाचा दिवा पण मी मैत्रिणीनं माझ्या पूजेमध्ये लावलेला आहे, कारण मिठाचा दिवा लावल्यामुळे पण पूजेचं आपल्या एक रूपच बदलून जातं। कारण हळदीचा वापर जास्त आपण मिठाच्या दिव्यामध्ये करतो, त्यामुळे तो दिवा लावला की एक पॉझिटिव्ह एनर्जी वेगळीच येते। मी खूप वेळा असा दिवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये लावलेला आहे आणि कमळ आणलेलं आहे। मग आता कमळ कसं घालायचं तर घातलं मी, पण ते काही व्यवस्थित वाटेना, बसलेलं पण ते व्यवस्थित, पण मलाच कसतर वाटायला, म्हणून मी आणि परत ते काढला आणि त्या कमळाचा मी तुम्हाला आता हार करून दाखवणार आहे। असा हार करणार आहे आणि तो हार मी देवीला घालणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला कमळाचा हार करता येतो बघा, आणि खूप छान मग ते कमळ आपल्याला देवीला गळ्यामध्ये घालता येतं। जर कमळ छोटा असेल तर साईडनं काय करायचं तर दोरी आपण इकडनं बांधायची आणि तसा हार तो करून घ्यायचा आहे। पण माझं ही कमळ मोठं असल्यामुळं व्यवस्थित असं बसलं देवीला ते, आणि नंतर मी दाखवेन तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यानंतर किती छान ते कमळ देवीच्या गळ्यामध्ये बसलेलं आहे। हे पहा, मिठाचा दिवा मी आतूनच करून आणला आणि डायरेक्ट ठेवला, कारण इथं बसण्यासाठी जागा होत नव्हती, त्यामुळे आतनं सगळं तयारी करून आणली आणि ठेवली। आणि समया वगैरे काही लावल्या नाहीत, मी एकच पंक्ती लावलेली आहे आणि मिठाचा दिवा लावलेला आहे। आता पुस्तक वगैरे वाचून घेणार आहे। आधी पंचामृत करून घेते। पंचामृताला जे जे घरात साहित्य आहे तेच वापरलेलं आहे मी। दूध, दही, साखर आणि केळ वापरलेला आहे। मध वगैरे काय माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी काही ते वापर नाही। तुमच्याकडे आणखी कुठली फळे असली तर फळेसुद्धा त्या पंचामृतमध्ये तुम्ही घालू शकता, म्हणजे डाळिंबर, चिक्कू, सफरचंद अशी फळे घालून तुम्ही पंचामृत करू शकता। त्यानंतर काबूल पण मी ठेवलेले आहेत, कारण काबूलचाच मान लक्ष्मी देवीला सगळ्यात पहिला आहे। काबूलचे जे फुटाणे असतात तर साखर फुटाण्याचा मान देवीला आधी आहे। आधी पोथी वाचायच्या आधी, पुस्तक वाचायच्या आधी समोर पोथीला हळदी कुंकू लावून, आपल्याला हळदी कुंकू लावून, सगळ्या पूजेला हळदी कुंकू अक्षता लावून आपण पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे। पोथी वाचून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। 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 त्यानंतर मी कुंकुमार्चन केलं आणि मग आरती केली। आरतीमध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्यामुळे आधी आपण त्यांची आरती करायची आणि त्यानंतर देवीची आरती केली। त्यानंतर देवीचा जय जयकार करायचा। अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी पूजा केलेली आहे आणि उद्यापनाला एकच सुवासीन मी बोलवलेली होती, तिचं पण मी काय साध्या पद्धतीनेच उद्यापन केलेलं आहे, कारण वेळ पण नव्हता आणि
साहित्य पण काय उपलब्ध नव्हतं. जे साहित्य माझ्या घरात होतं त्यामध्येच मी उद्यापन केलेलं आहे. देवी आईने ते मान्य करून घ्यावं. कसं होतं मैत्रिणींनो, दिवसभर बाहेर असले की काहीही लक्षात आपल्या राहत नाही. आमच्या शेजारच्या ताई होत्या, त्यांना बोलवलं आणि व्रताची पुस्तिका, तसेच एक फळ, अक्षता, हळदी कुंकू आणि फूल एक दिलेलं आहे त्यांना. तसेच प्रसाद म्हणून जे आपण पंचामृत केलेलं होतं आणि काबूल होतं ते दिलेलं आहे. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारचे माझे आजचे रुटीन तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क आहे, कोणतेही पैसे त्याला लागत नाहीत. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री